नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा अनुभव हा एका ताईंचा अनुभव आहे. अतिशय सुंदर असा अनुभव आहे. त्यांची मुलं एका सावलीच्या मागे मागे म्हणजे एकदम काळी कुट्ट मुलं होती. त्यांच्या त्या सावलीच्या मागे त्या ताईंची मुलं जात होती. आणि असं जाता 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 अशा ठिकाणी गेले की ती जागा चांगली नव्हती. तर तिथे त्यांना असा चकवा घडला की त्यांना घराची वाट सुद्धा दिसत नव्हती. असाच काही अनुभव म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल की स्वामी आपल्याला कसल्या कसल्या संकटातून बाहेर काढतात. आणि हा अतिशय भयानक असा अनुभव आहे. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की स्वामींनी मला खूप छोटे मोठे अनुभव दिलेले आहेत आणि मी खूप दिवसापासून स्वामींची सेवा करते. पण मला जास्त वेळ बसून स्वामींची सेवा करता येत नाही. माझे 9 गुरुवार सुद्धा झालेले आहेत. स्वामींचे 9 गुरुवार मी केलेले आहेत. आणि म्हणजे स्वामींची मी जशी जमेल ना तशी सेवा करते. नित्यसेवा तर चालूच असते, पण दुसऱ्या सेवा मी संकल्पयुक्त ज्या करते त्या मला जशा जमतील तशा मी करत राहते. आता माझे 9 गुरुवार चालूही आहेत. एक दिवस असं झालं, माझ्या मुलीला स्वप्न पडलं. म्हणजे मला 2 छोटी मुलं आणि एक म्हणजे 2 मुली आहेत आणि एक मुलगा आहे. तर जी मोठी मुलगी आहे तिला असं स्वप्न पडलं होतं की ते 3 जण खेळत होते आणि खेळता खेळता तिची छोटी बहीण आणि भाऊ आहेत, त्यांना असं कुणीतरी खुणवत होतं की तू इकडे ये, आपण खेळायला जाऊ, तुम्ही इकडे या, आपण खेळायला जाऊ. आणि ती जी खुणवणारी व्यक्ती होती ती अतिशय काळी कुट्ट आणि म्हणजे एक वेगळीच दिसायला होती. तर आता ही 2 मुलं लहान होती, त्याच्यामुळे त्यांना जी बोलवल किंवा आपण खेळायला जाऊ किंवा अशा गोड गोड 2 गोष्टी बोलल्या की ते त्यांच्या मागे गेले. आणि ते इतके म्हणजे ती जशी सावली म्हणा किंवा ती खुणवणारी व्यक्ती जशी पुढे जाते तशी हे दोघे सुद्धा त्याच्या मागे जात होते. आणि त्या व्यक्तीने अशा ठिकाणी नेलं होतं की ती अतिशय म्हणजे घाणेरडी जागा होती, अतिशय नकारात्मक शक्ती होती ती. पडकं घर म्हणतो ना, तसं पडकं घर होतं, घाणेरडी जागा होती आणि तिथं त्या व्यक्तीने नेलं. तिथं गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीसोबत म्हणजे त्या व्यक्तीने ह्या दोघांना म्हणजे जी लहान त्या ताईंची जी मुलं होती 2, मुलगा आणि मुलगी, ते तिथं गेलेले होते. तर छोटी मुलगी जी सगळ्यात मोठी मुलगी होती ती ताईंना म्हणायला लागली की आई, हे जे मुलं आहे म्हणजे आपले जे छोटी मुलं आहेत 2 जण, ती कुठे गेलेत बरं? बाहेर पण खेळायला दिसत नाहीत. आम्ही खेळायला चाललो असं म्हणून सांगून गेली, पण ते दिसतच नाहीयेत. तर ती जी मुलगी होती त्यांची मोठी, तिने शोध लावला की कुठे गेलेत आणि ती त्याच दिशेने जायला लागली. त्या दिशेने गेल्याच्या नंतर तिला ती दोघांना सुद्धा म्हणजे तिचा जो छोटा भाऊ होता आणि छोटी बहीण होती त्या दोघांना सुद्धा ती घेऊन रिटर्न निघायला लागली होती त्या पडक्या वाड्यातून. एक कडेला घेतला, भाऊ कडेला घेतला आणि हाताला धरून छोट्या बहिणीला घेऊन निघाली होती. पण तिला तो घराचा रस्ता सापडत नव्हता. फिरून फिरून परत त्याच जागेवर त्या पडक्या वाड्यातच ती येत होती. तिला काही करून तो म्हणजे येण्याचा रस्ता सापडत नव्हता. आणि ती जशी पुढे जायची तशी ती खुणवणारी जी व्यक्ती होती जिने तिला त्या वाड्यापर्यंत, त्या 2 मुलांना वाड्यापर्यंत नेलं होतं, ती व्यक्ती सुद्धा त्यांच्याच मागे यायची. ती इतकी घाबरली होती की तिला अक्षरशः त्या जंगलातून घराचा रस्ताही सापडत नव्हता. तर तिने कळवळून स्वामींना विनंती केली की स्वामी, हे माझ्यासोबत काय होतंय, मला कळत नाहीये आणि ह्यातून मला बाहेर काढा. आणि अर्थातच ती म्हणजे महादेवाची, शंकर बाबांची पण ती सेवा करत होती. आणि ताई सुद्धा स्वामींची सेवा करत असताना त्यांच्यावर त्यांना माहित होतं की आपल्या घरात स्वामी आहेत आणि आपली आई स्वामींची सेवा करते आहे. त्यामुळे त्यांनी कळवळून स्वामींना विनंती केली की स्वामी, मला याच्यातून बाहेर काढा आणि घरी नीट पोहोचवा. तेवढ्यात काय चमत्कार व्हावा, तर एक गृहस्थ म्हणजे
अतिशय वयस्कर अशी व्यक्ती तिथे आलेली होती आणि ती ताईंच्या मुलीला म्हणजे मोठी मुलगी जी त्या मुलांना घ्यायला गेली होती त्यांना तिला ते गृहस्थ बाबा म्हणत होते, चल मी तुला घरी व्यवस्थित पोहोचवतो. तर ती त्यांच्या सोबत यायला सुद्धा नकार देत होती, कारण अर्थातच पहिले सुद्धा ती अनोळखी व्यक्तीसोबत असं मागे जाऊन यात अडकली होती आणि आता हे अनोळखी व्यक्तीसोबत जायचं म्हणजे दुसरंच काहीतरी वाढून बसू नये म्हणून ती नको बोलायची. पण ते बाबा बोलायचे की चल भिवू नकोस, मी तुला व्यवस्थित घरी पोहोचवतो. तरी ती तयार होत नव्हती. पण त्या बाबांनी सांगितलं की मी तुला चल तू अजिबात घाबरू नकोस, मी तुला व्यवस्थित घरी पोहोचवतो. तर ती कुठेतरी तयार झाली आणि त्या बाबांनी अतिशय म्हणजे इतकं प्रामाणिकपणे त्यांना घरी पोहोचवलं, एकदम व्यवस्थित घरी पोहोचवलं आणि तिला म्हटले की भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आणि ते त्यांनी पाठ फिरवली आणि ते निघायच्या दिशेने आणि ते निघून गेले. तेवढ्यात त्या ताईंच्या मुलीने मागे वळून पाहिलं तर ते भगवे वस्त्र आणि हात निळसर दिसत होता. तर हे दृश्य पाहून तेवढ्यात तिला जाग आली आणि तिने ते स्वप्न तिच्या आईला म्हणजे त्या ताईंना सांगितलं. तर ताई सुद्धा इतक्या शॉक झाल्या की अक्षरशः त्या विचारात पडल्या की हे काय स्वप्न होतं. आणि त्या ताईंनी त्यांच्या मुलीला सांगितलं की हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात आपले परब्रह्म ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजच होते. त्यांना तू मानतीयस ना, शंकर बाबा आणि स्वामी महाराज काही वेगवेगळे नाहीयेत. स्वामी महाराजांनी तुझी हाक ऐकली आणि त्या संकटातून तुला वाचवलं. म्हणजे त्या ताई नेहमी म्हणायच्या ना की मला खूप भीती वाटतेय, खूप धडधड होतं की नेहमी मनात निगेटिव्ह विचार येतात की माझ्या आता मुलांचं कसं होईल, माझं कसं होईल, असं म्हणजे हे जे निगेटिव्ह विचार आहेत ना ते त्यांना सुधरूनच देत नव्हते. आणि त्याच्यातलाच हा एक त्या ताईंच्या मुलीचा खूप मोठा अनुभव स्वामींनी त्यांना दिला. आणि त्या ताई म्हणतात की आता माझं कधी पण असं म्हणजे जर दुखायला लागलं, आता माझी कधी कंबर दुखली किंवा माझ्या छातीत धडधड व्हायला लागलं किंवा अजून काही दुसरं दुखायला लागलं तर त्या ताईंच्या मनामध्ये असे निगेटिव्ह विचार येतात की आता माझं हे दुखायला लागलंय, मग माझ्या मुलांचं कसं होईल, मुलांना तर काही होणार नाही ना. म्हणजे स्वामी त्यांना पदोपदी दाखवून देत होते, साक्षात म्हणजे संकेत देत होते की तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे आणि तू बाळांची काळजी करू नकोस, त्यांची काळजी करायला मी आहे, असं त्या ताईंना स्वामी सुचवत होते. पण तरीही ताईंची भीती कमी होत नव्हती. ताई 9 गुरुवार करायच्या तरी ताईंची भीती कमीच होत नव्हती. ताई म्हणतात की स्वामींनी मला अगोदर खूप अनुभव दिले, पण आता एवढ्यात मला काही संकेत मिळत नाहीयेत. तर केंद्रे दादा आपल्याला नेहमी सांगतात की तारक मंत्राचं अशा वेळेस आपण तारक मंत्राची जी रक्षा असते ना, अगरबत्ती लावलेली, ती जर आपण म्हणजे जिथं दुखते, आता समजा जर कंबर दुखत असलं किंवा जर अचानक पाय दुखायला लागला पण त्या वेळेत जर आपल्याला काही सुचत नसेल तर तुम्ही तारक मंत्राची रक्षाही लावू शकता. किंवा तारक मंत्र म्हणा, जर तुम्हाला भीती वाटते ना, घाबरल्यासारखं होत आहे, तर त्याच वेळेस 2 मिनिटं थोडंसं स्थिर राहून म्हणजे शांत बसून तारक मंत्र म्हणा, 2 मिनिट स्वामींचं नामस्मरण करा. बघा तुमचं जे विचलित झालेलं मन आहे, जे तुमच्या मनामध्ये भीती बसलेली आहे, जी तुम्ही घाबरताय, ती पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचं मन एक स्थिर होऊन जाईल. तुम्ही हे करून बघा. त्या ताईंना तेच म्हणायचं की त्या जेव्हा स्वामी सेवा करतात तरी सुद्धा त्यांची भीती का दूर होत नाही. त्या कळवळून स्वामींना विनंती करतात की स्वामी ही पहिली माझी भीती घालवा. तर ह्याच्यामध्ये त्या स्वामींची नित्यसेवा सुद्धा करतात आणि स्वामींचा तारक मंत्र त्यांचा चालूच होत म्हणजे रोज म्हणतात त्या. त्याचबरोबर स्वामींची 9 गुरुवार सुद्धा चालू राहते. 9 गुरुवार सुद्धा चालू आहेत. त्या 9 गुरुवारमुळे तर ताईंना म्हणजे इतके अनुभव दिले स्वामींनी की अक्षरशः त्या ताई सांगतात की त्या दिवशी जर त्या आजोबांनी म्हणजे माझ्या मुलीला जसं स्वप्न पडलं, त्या दिवशी जर त्या आजोबांनी हाताला धरून माझ्या मुलींना 3 भावंडांना जर घरी नसतं आणलं तर आज काय झालं असतं. म्हणजे ही सुद्धा भीती ताईंच्या मनामध्ये बसलेली. पण त्या पूर्ण म्हणजे विश्वास ठेवतात स्वामींवरती आणि त्यांचा विश्वास आहे, पण तरी सुद्धा त्यांना भीती का वाटते काही समजत नाही. पण तुम्ही जर निसंकोचपणे स्वामींवरती सगळं सोडून दिलं आणि श्रद्धाही ठेवली ना, तर स्वामी नक्की तुम्हाला त्यातून म्हणजे तुमची भीतीही पळून लावतात आणि जो आत्मविश्वास असतो ना तो कधीही डगमगू देत नाहीत. तुम्ही फक्त स्वामींवरती शंका घेऊ नका की स्वामी आहेत का, स्वामी मला मदत करतील का, स्वामी माझी इच्छा का पूर्ण करत नाहीत.
असं तुम्ही क्षणभर सुद्धा मनात आणू नका. तुम्ही सगळं स्वामींवरती सोपवून द्या आणि जेव्हा जेव्हा मनाला अस्वस्थ वाटेल, जेव्हा जेव्हा मनाला भीती वाटेल, तेव्हा तुम्ही फक्त स्वामींचा तारक मंत्र म्हणा, स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी तुम्हाला नक्की नक्की त्या संकटातून वाचवतील आणि तुम्हाला अनुभव सुद्धा देतील. आणि स्वामी आहेत याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. तर हा एक छोटासा अनुभव होता, पण अतिशय म्हणजे अंगावर शहारे येतील असा होता. कारण स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये दर्शन देतात, हे हे आपल्याला समजून गेलं पाहिजे आणि त्याच्यावरच आपण स्वामींवरती विश्वास, श्रद्धा ठेवली पाहिजे. तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.